आज आपण एकदम क्रिस्पी असं फ्रेंच फ्राईज इथे बनवून घेतोय. त्यासाठी बाजारामध्ये जो नवीन बटाटा सीझनचा आलेला आहे, तो सीझनचा नवीन बटाटा गोल आणि असा लांब मोठा घ्यायचा आहे. नंतर ना आपल्याला त्याची साल काढून थोडा वेळ आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर ना एका बटाट्याच्या फक्त आपल्याला इथे 3 काप करून घ्यायचे. 3 काप करून घेतले की या पद्धतीने त्याच्या कापण्यासुद्धा अर्धा इंच जाड या प्रमाणात करून घ्यायच्या आणि लगेच पाण्यामध्ये घालून आपल्याला साधारणतः 3 ते 4 पाण्याने हे कापण्या चांगल्या धुवून घ्यायच्या आहे, जोपर्यंत पाणी निव्वळ दिसत नाही तोपर्यंत. नंतर ना आपल्याला ह्या कापण्या अशा निथळून घ्यायच्या आणि एका कापडावरती आपल्याला साधारणतः 15-20 मिनटं सुकेपर्यंत अशा हवेवरती ठेवायच्या. तर इथे चांगल्या सुकल्या गेलेल्या आहे. परत एकदा एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहे. 2-3 चमचे जसं लागेल तसं याला कॉर्नफ्लॉवर पावडर यामध्ये घालायची आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं. जर तुमच्याकडे कॉर्न पावडर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा मैदासुद्धा ऑप्शन म्हणून वापरू शकता. लावून घेतलं की लगेच आपल्याला हे तळून घ्यायचे. आता तळून घेताना तेल चांगलं गरम करायचं आहे आणि सुरुवातीला आपण 2 वेळा याला फ्राय करून घेणार आहे. पहिल्यांदा जेव्हा आपण फ्राय करून घेणार आहे तेव्हा आपण त्याला अर्धं असं कच्चं, अर्धं शिजलेलं असं अर्धवट आपण याला तेलामध्ये शिजवून घेणार आहे. इथे झाले पहिल्या वेळेस आपण फ्राय करून घेतलेली पहिली टेस्ट झालेली. गार करायला ठेवायचं जरासा किंवा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. त्यानंतरनं दुसऱ्यांदा परत एकदा तळून घेताना मात्र आपल्याला हे चांगलं क्रिस्पी कुरकुरीत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता छान सोनेरी कलर क्रिस्पी झालेले आहे. वरून चाट मसाला मीठ घालून तुम्ही सॉस बरोबर हे खाऊ शकताय. मुलांच्या आवडीचं आहे आणि नवीन बटाटा बाजारात आहे तोपर्यंत नक्की करून खा.